श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत मराठी अनुवाद याचे आपण आत्तापर्यंत 1 ते 16 अध्याय ऐकले आहेत. आज आपण अध्याय 17वा ऐकूया. अध्याय 17वा. स्वामी सुतांचे निधन. श्री गणेशाय नमः. हरिभाऊ गोसावी झाल्याचे कळताच त्यांची आई काकूबाई हिला अतिशय दुःख झाले. मुंबईस येऊन तिने त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण व्यर्थ. शेवटी आपल्या मुलावर करणी करण्यात आली असून ती उतरवली पाहिजे असा विचार करून तिने त्यावेळचे प्रसिद्ध सत्पुरुष देव मामलेदार यांची भेट घेतली. त्यांनी तिला ज्यांनी तुमच्या मुलाला वेड लावले त्याचे पाय धरा असे सांगितले. तेव्हा काकूबाई अक्कलकोटास गेली. मुंबईत स्वामी सुतांच्या उपदेशाने अनेक ज्ञातीचे लोक स्वामी भक्त झाले. पुढे कामाटीपुऱ्यातील जागा लहान पडते म्हणून एका भाविक स्त्रीने मठासाठी कांदेवाडीत प्रशस्त जागा दिली. तिथे प्रथमच श्रींची जयंती साजरी करण्यात आली. अशा प्रकारे स्वामी सुतांनी श्रींच्या भक्तीचे महात्म्य वाढवले. स्वामी सूत अक्कलकोटास गेले की श्रींच्या सानिध्यात भजन करीत. कीर्तनात लोक लज्जा सोडून आनंदाने बेफान होऊन नाचत. श्रींचे त्यांच्यावर खूप प्रेम होते. त्यामुळे स्वामी सुतांवर जळफळणारे सेवेकरी त्यांचा द्वेष करीत. श्रींचे त्यांच्यावरचे प्रेम कसे कमी होईल ते पाहत. एकदा स्वामीसूत श्रींच्या सन्मुख पायी खडावा घालून भजन करीत होते. ती संधी साधून एक दोघे श्रींना म्हणाले, हा आपला अपमान करण्यासाठी पायात खडावा घालून नाचतो. हे वर्तन अयोग्य आहे, तुम्ही त्याला समज द्या. तेव्हा श्री स्वामींनी सुतांना म्हणाले, आधी पायातल्या खडावा काढ आणि मगच भजन कर. तेव्हा अनेकांनी जागेवरून उठून स्वामी सुतांच्या पायातील खडावा काढून घेतल्या. समर्थांच्या सन्मुख झालेला तो अपमान स्वाभिमानी स्वामी सुतांना सहन झाला नाही. त्यांचे तोंड उतरले. वैऱ्यांना मात्र आनंद झाला. त्यानंतर सूत मुंबईत परतले, पण अपमानाचे शल्य त्यांना चैन पडून देईना. त्यांची प्रकृती खालावली. ते खूप आजारी पडले. ते वृत्त स्वामींना कळतात सुतांना आणण्यासाठी त्यांनी 2दा माणसे पाठवली, पण व्यर्थ. शेवटी श्रींनी निर्वाणीचा संदेश पाठविला. तरीही स्वामी सूत अक्कलकोटास गेले नाहीत. श्रावण शुद्ध प्रतिपदेस त्यांनी देह ठेवला. त्यांच्या निधनाने श्री स्वामींना रडू आवरेना. अक्कलकोट नगरावर शोककळा पसरली. पुढे सुतांच्या निधनानंतर श्रींनी त्यांच्या आईचे सांत्वन केले व त्याने आमचे ऐकले नाही म्हणून काळाने ओढून नेले असे सांगितले. अध्याय 17वा संपूर्ण. या अध्यायाची फलश्रुती आहे, गुरुभक्ती उत्तम होईल, गुरुकृपा होईल. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.